परिचय द्या. माझं पूर्ण नाव अश्विनी भास्कर शास्त्रकार. जन्मतारीख आहे 24 नोव्हेंबर 1996. उंची आहे 5.5. राहणार आहे वाडी नागपूर आणि शिक्षण झालं आहे BE इन कम्प्युटर सायन्स आणि मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर मुंबईमध्ये वर्क करते इन TCS. आपलं मामपूर. मानपूर माझं देवीदास पिंपळकर बल्लारशे इथे राहणार आहे. तुमच्यासोबत कोण आला? माझे मामा आहे. नमस्कार, मी देवीदास मारुती पिंपळकर, राहणार बल्लारपूर. ही माझी भाची आहे. आपला क्रमांक. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांनी पुस्तिकेमध्ये पेज क्रमांक 73 112 बायोडाटावर नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा नंबर आहे 9767519297 या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. नमस्कार. आपला परिचय द्या. नमस्कार, माझं नाव प्रियंका कांतीलाल उगवे. माझी जन्मतारीख 25/5/1993. माझी उंची 5 फूट 3 इंच. माझं जन्मगाव आहे भद्रावती. राहणार मी केंद्रीय विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षिकामधून कार्यरत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मला. हैदराबादला आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्षाचा अनुभव आहे मला. आणि हां, माझं मामपूड पिंपळकर. राहणं माझं हैदराबाद. स्पर्धिकेमधला नंबर काय? स्पर्धिकेमधला नंबर हो 149. पुस्तिकेमधला नंबर आहे 149. आपल्यासोबत कोण आला आहे? बाबा. त्यांचा परिचय द्या. नमस्कार, मी कांतीलाल रामदास उगवे, राहणार भद्रावती, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. ही माझी मुलगी आहे प्रियंका उगवे, केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिसला आहे. ज्यांना कोणा संपर्क साधायचा असेल त्यांनी 9130971997 या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद. मुलाबद्दलच्या अपेक्षा. हां, जसं मी सांगितलं की मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये टीचर आहे, तर मला मुलगा पण शासकीय नोकरी हवा, कारण माझी ट्रान्सफर स्पाऊस केसमध्ये असल्यामुळे मला ट्रान्सफरसाठी चांगलं होतं. त्याच्यामुळे तो शासकीय नोकरीत असावा. ठीक, धन्यवाद. धन्यवाद. राहुल समोर टीकाच्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं परिचय द्या. माझं नाव राहुल विनायक गौकर आहे. मी ब्लिंकिटमध्ये असिस्टंट स्टोअर मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. ITI केलं आहे, रेफ्री आणि कम्प्युटर कोर्स झालेला आहे. मी चंद्रपूर बापटनगरला राहतो. मामपूड माझं प्रमोद रासेकर, बाऊपेठ चंद्रपूर आहे. तुमच्यासोबत आले त्यांचा परिचय. माझे वडील आहेत विनायक गौकर. माझं नाव विनायक दामोदर तमोकर, राहणार चंद्रपूर. आणि तुमचं पुस्तकामध्ये नाव आहे? यावर्षी नाही, मागच्या वर्षीच्या पुस्तकात. तुमच्याशी जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा नंबर 9922948968. डबल सांगा. हा माझा. आणि मुलाचा नंबर 9595 9595 82 82 40 14 40414. ठीक आहे. धन्यवाद. 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 राहणार पाथरड, तालुका बाळम, जिल्हा यवतमाळ. माझं शिक्षण 12वी
माझी उंची 5 फूट 4 इंच. माझं मामकुळ आहे श्री शंकररावजी पंढरस्कर, राहणार कुर्की. माझा मोबाईल नंबर 7578 961092. पालक वडील आहेत का? मामा. हेमंत. मी मामा शंकरराव नानाजी अंडरस्कर कुटकी. ज्यांना कोणाचा संपर्क साधायचा असला वडिलांचे नाव वसंतराव पुरुषोत्तम शास्त्रकार, मुक्काम पातळ, आणि यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 7875 961092. मामेश कराचाजी वांड्रे. दोन 691. भावासोबत सिव्हिल काम इंजिनिअरमध्ये काम करतो. हार्डवर्किंग मनी. आणि आपला नागपूर कार्ड नंबर 4 नागपूर 24. सिव्हिल इंजिनियर काम करतात. कुठे? भावासोबत काम करतात. तुमची जन्मतारीख? 691. आणि मामपूर नाव काय? गजाननजी बुरटकर. आणि प्रॉपर कुठले? नागपूर. मुलीची काही अपेक्षा? घर सांभाळले चालले जातात. धन्यवाद सर. तुमच्यासोबत पालक कोणी नाही आले? ते काम चालू करतात. बेल्याला काम चालू मी नाही आले. ठीक आहे सर, धन्यवाद. राहणार मुक्काम कोयारगण, पोस्ट BC, जिल्हा चंद्रपूर. माझं एज्युकेशन MA मार्केटिंग आणि फायनान्समध्ये झालेलं आहे. माझी नोकरी ही बजाज फायनान्स लिमिटेड वाडी नागपूरला आहे. मॅनेजर या पदावर काम करत आहे. माझी उंची आहे 5 फूट 5 इंच. मामपूर सर? माझं वांड्रे मामपूर आहे. आणि डेट ऑफ बर्थ माझी 10 एप्रिल 1996. बजाज फायनान्समध्ये मॅनेजर आहेत तुम्ही? हो. तुमच्यासोबत कोण आहे? पालक वडील आहेत? हो, काका आहे. काका आहे. काका परिचय देतील? नमस्कार, माझे नाव गंगाधर श्यामराव टाकपुरे. हा माझा पुतणी आहे. बजाज फायनान्स कंपनी लिमिटेड आपल्या नागपूरला सध्या मॅनेजर पदावर कार्यरत आहे. जर कुणाला संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर आहे 98 22 70 92 24. व इथे माझा पुतणी आहे त्याचा संपर्क क्रमांक आहे 96 23 89 75 31 09 35. मुलाचं नाव अविनाश उमेश दाखुरे, राहणार उबारगंड चिमूर BC. जन्मतारीख आहे मुलाची 10/4/1996. मामकुळ आहे वांड्रे. शिक्षण MBA मध्ये केलेलं आहे. आणि यांची नोकरी आहे बजाज फायनान्स मॅनेजर म्हणून आहे. नागपूरला आहे. यांची उंची आहे 5 फूट 4 इंच. धन्यवाद सर. निलेश देवराव बोबडे. कृपया आपला परिचय देण्याकरिता मंचावर येतो. निखिल अनिलराव शास्त्रकार, अश्विनी भास्कर शास्त्रकार. त्याचप्रमाणे निलेश देवरावजी बोबडे सर, आपला परिचय. नीरज देवरावजी बोबडे, मुक्काम पोस्ट गिरळ, तहसील समजपूर, जिल्हा वर्धा. उंची आहे 5 फूट 4 इंच. शिक्षण आहे 10वी. मी व्यवसाय करतो PV टेक्सटाईल लिमिटेड जाम. तुमच्यासोबत बालक आहे? मामाजी आहे. मामाजी परिचय द्या. मुलाचा परिचय.
माझे नाव आहे धनराज माधवराव राजूरकर, चंद्रपूरला राहतो मी. हा माझा भाचा आहे. हा प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. ज्यांना काही परिचयामध्ये साधायचं असेल तर माझ्यासोबत साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9096707193. धन्यवाद. मुलाचे नाव आहे निलेश देवराजी बोबडे. याची जन्मतारीख आहे 10/3/1993. जन्मगाव आहे गिरड. शिक्षण 10वी. वडिलाचे नाव आहे देवराजी भालगुरुजी बोबडे. पत्ता आहे मुक्काम पोस्ट गिरड, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. आणि यांचा मोबाईल क्रमांक आहे 9158726400. आणि मानपूर आहे प्रमोद माधवराव राजूरकर. धन्यवाद सर. बरेच काही आलेले आहेत, परंतु संबंधित उपवधू या ठिकाणी उपस्थित होत नाही आहे. वेळ कमी असल्यामुळं ज्या उपवधूंना परिचय द्यायचा असेल तर त्यांनी सरळ मंचावर येण्याची कृपा करावी. जे उपवधू या ठिकाणी हजर असतील त्यांनी सरळ मंचाजवळ येण्याची कृपा करावी. आता राजेश नारायण खिलपे हनुमान तुमचं स्वागत आहे मंचावर. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव उमेश ज्ञानेश्वर वंत. डेट ऑफ बर्थ. 28/10/1996. शिक्षण. BA ITI. व्यवसाय. ट्रान्सपोर्ट बिझनेस. मानपूर. भोंगे जुलुना. तुमच्यासोबत संपर्क साधायचा असला तर संपर्क नंबर सांगा. 9834963395. काय अपेक्षा जिवंत मुलगी पाहिजे. धन्यवाद. राहुल रवींद्र गौकर, धनंजय नंदकिशोर अंड्रसकर, चित्रलेखा हरिदासजी पोटेकर, निखिल रत्नाकर लांडे, राहुल ज्ञानेश्वर वांड्रे, सूरज रमेशराव गौकर, रोमेश सुरेशराव बोरटकर, संदीप रमेश बोरटकर, सौरभ शेषराव दुधलकर, गजानन दिलीपराव शास्त्रकार, सूरज अरुण, आशिष भाऊराव बोबडे. झाले B.Com सेकंड इयर. व्यवसाय. फर्निचर वर्क. मानपूर. अरुणराज वरांकर. तुमचा पत्ता. रामनगर वर्धा. तुमच्यासोबत संपर्क साधायचा असल्यास संपर्क. माझी भावजी आहे, मोठी भावजी आहे. मी मुलाची मोठी भावजी आहे. ज्यांना कोणाला संपर्क साधायचा माझ्याशी साधू शकता. माझा नंबर आहे 7385409367. माझे नाव दीपक बोरीकर, वर्धा. ठीक आहे. धन्यवाद. बोरटकर औरंगाबाद यांना प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय दिलीप रमेशराव बोरटकर औरंगाबाद जिथे कुठे असतील त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. कलारत्न पुरस्कारासाठी चंद्रकांत ढवळे तळेगाव दशासर यांची निवड झालेली आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित व्हावा मंचावर. सन्माननीय दिलीपरावजी बोरटकर साहेब यांनी मंचावर उपस्थित व्हावं. ज्येष्ठ समाजसेवक
सन्माननीय प्रल्हादरावजी नवघरे साहेब, माजी महासंघ पदाधिकारी यांनी सुद्धा मंचावर उपस्थित व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय श्री दिलीपरावजी बोरटकर यांचं महासंघाद्वारे स्वागत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत दिलीपरावजी बोरटकर साहेब यांनी एक चांगला मोठा उद्योगाची स्थापना केली. आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज मला या मंचावर बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे आणि विशेष करून पद्माकरजी भांडाकर साहेबांचे, कारण की जवळपास 5 वर्षापूर्वी त्यांना माझ्याबद्दल माझ्या मित्राच्या मित्राकडून माहिती झालं होतं की आपल्या समाजाचा एक मुलगा औरंगाबादला जाऊन बिझनेस करतोय. त्यांनी त्यांच्याकडून माझा नंबर घेऊन माझ्यावर फोनवर बोलणं झालं. फक्त फोनवर बोलणं घेऊन माझी माहिती नाही घेतली. ते स्वतः औरंगाबादला आले, माझ्या फॅक्टरीला त्यांनी व्हिजिट केली आणि तेव्हा त्यांची इच्छा होती, तेव्हा त्यांनी बोलून पण दाखवली की दिलीपराव, मला तुम्हाला बोलावून तुमचा मान सन्मान करायचं आहे. आणि त्यांनी ते लक्षात ठेवून, कारण या गोष्टीला जवळपास 5 वर्ष झाली, त्यांनी ते लक्षात ठेवून यावेळेस त्यांनी फोनवरून मला बोलवलं की तुम्ही या. आणि याच्यासाठी की आपल्या समाजातील बाकी जे तरुण वर्ग आहे त्यांना पण तुमच्याकडून काहीतरी मार्गदर्शन झालं पाहिजे. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो पण. तर आणि त्यांनी पण सांगितलं की मार्गदर्शन करा. आता असं आहे की मार्गदर्शन करा म्हणजे ॲक्च्युली बरेच जण मला असं जनरल प्रश्न विचारतात की बिझनेस कोणता करायचा किंवा कसा करायचा. तर याच्याबद्दल असं आहे, बिझनेस हा साठी काही असं पर्टिक्युलर एखादं शिक्षण किंवा एखादी पदवी हे काही गरजेचं नाही आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असाल त्या क्षेत्राची सविस्तर बारकाईने माहिती ज्ञान जर तुमच्याकडे ठेवलं. दुसरी गोष्ट, भांडवल तर लागणारच आहे, पण खूप साऱ्या तुम्ही थोड्याफार भांडवलामध्ये पण छोट्या स्वरूपामधून सुरुवात करू शकता. फक्त जिद्द, चिकाटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंमत असली पाहिजे. नाहीतर आजकाल कसं आहे की बिझनेस चालू करण्याच्या आधी हा विचार त्याच्यामध्ये येतो की बिझनेस चालेल का. तर तुम्ही जर करून बघितलं आणि सातत्य ठेवलं तर
नक्की हे तुम्ही करू शकता. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर परिचय पत्राला सुरुवात करतो. बघा मी आता आणि त्या बॉक्समध्ये एकूण 13,952 रुपये जमा झालेले आहेत त्या मुलीकरिता. तेव्हा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अशीच मदत जर आपल्या गरजूंना जर समाजातर्फे झाली तर फार चांगलं सोयीचं होईल असं मला वाटते. नेहमीच आपण असं एखादी जर प्रसंग असा कठीण प्रसंग त्याबद्दल त्यांचं महासंघातर्फे अभिनंदन करतो. वर्षाताई पुनवटकर मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. द्यायचे आहे ते श्री विजयरावजी शास्त्रकार सर ब्रह्मपुरी यांच्याकडे आपण प्रदान करत आहे. आपण 13,952 रुपये झाले होते. परत त्यामध्ये श्री विलासरावजी रावळे साहेब यांच्याकडून परत 500 रुपये मिळाले. तसेच दीपकराव खडतकर भिलाई यांच्याकडून 500 रुपये प्राप्त झालेले आहे. असे त्यांना 14,952 रुपये एकूण रक्कम गोळा झालेली आहे. ती आपण सन्मान्य श्री विजयरावजी शास्त्रकार सर ब्रह्मपुरी यांच्याकडे आपण ती वरुड समतानगर सेवाग्राम वर्धा. मोबाईल नंबर आहे 9823292491. जन्मतारीख आहे 7 नोव्हेंबर 1996. मामकुळे दिलीप रामकृष्णजी शास्त्रकार. शिक्षण झालं आहे BA ग्रॅज्युएशन. ITI कार्पेंटर वेल्डरमध्ये झालेलं आहे. तुमच्यासोबत कोण आला? कार्पेंटरचं काम इंटेरियर आणि मॉड्युलर किचन वगैरे कर. त्यांचा परिचय त्यांचा. हे माझे भाऊजी आहे रामदास भांडकर. त्यांच्या हॅलो, माझं नाव रामदास केशवराव पांडवकर आहे. मी वर्धा इथे राहतो. ज्या कोणाला संपर्क करायचा असेल त्यांनी माझ्याशी करावा. माझा नंबर आहे 9545084971. धन्यवाद. यांचं नाव प्रज्योत. लाव ना. आता लवकरच भाग्यवान वधूवरांचं नाव जाहीर करण्यात येईल. मला असं वाटतं सगळे गेले नसतील. निलेश ज्ञानेश्वरराव काय खडतकर. निलेश ज्ञानेश्वरराव खडतकर आहे का इथे उपस्थित? अरे राजू गेला का रे? भेटला होता कधी गेला?
या दोघांना पण आता आपण एक बक्षीस वितरण करत आहोत. तर कुमारी आशिका नरेंद्रजी वरंबे हिला, तसे आमच्या महासंघाच्या सन्माननीय सचिव पदाच्या कन्या आहे. तिच्याकरता हा चांगला अभिमानाचाच आहे. तर आपण याशिकाला सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले श्री रमेशरावजी वांड्रे साहेब यांच्या हस्ते तिला हे बक्षीस वितरण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडून हे बक्षीस देण्यात येत आहे. उपावाराला त्यांना बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. ऋषिकेश दामोदरराव वांड्रे पिंपळकर या सर्वांनी या महिलांचा सत्कार करावा. या सर्व महिलांमध्ये मी सर्व महिलांचे नाव एकदा वाचून दाखवतो. सौ मनीषाताई भांडकर, सौ आशाताई मुरसकर, सौ शुभांगीताई भांडकर, सौ माधुरीताई वांड्रे, सौ सविताताई अड्रसकर, सौ मनीषाताई बोरुटकर, सौ विद्याताई लाजूरकर, सौ प्रीतिकाताई अड्रसकर, सौ सपनाताई बुरटकर, सौ नयनाताई जानवे, सौ वंदनाताई राकुंडे, सौ सुनीताताई जानवे, सौ छायाताई शास्त्रकर, सौ गोदावरीताई दारुणकर, सौ नेत्राताई भांडकर, सौ ज्योत्स्नाताई लांडे, सौ सीमाताई भांडकर, सौ मंगलाताई अंड्रसकर, सौ साधनाताई भांडकर, सौ लीलाताई लाजूरकर, सौ श्वेता निलेश ज्ञानेश्वरराव काय खडककर, निलेश ज्ञानेश्वरराव खडककर आहे का इथे उपस्थित? अरे राजू गेला का रे? भेटला होता आणि गेला. या दोघांना पण आता आपण एक बक्षीस वितरण करत आहोत. तर कुमारी आशिका नरेंद्रजी वरंबे हिला, तसे आमच्या महासंघाच्या सन्माननीय सचिव पदाच्या कन्या आहे. तिच्याकरता हा चांगला अभिमानाचाच आहे. तर आपण याशिकाला सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले श्री रमेशरावजी वांड्रे साहेब यांच्या हस्ते तिला हे बक्षीस वितरण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडून हे बक्षीस देण्यात येत आहे.